सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण मंगरुळ दस्तगिरी जे महाराजांचं जन्मस्थळ आहे त्या गावाजवळून एक बोरगाव निस्तानी नावाचं गाव आहे आणि तेथील एक ज्येष्ठ आजोबा लहानू सेवक आपल्यासोबत आहे. दाजी जयगुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी बाबा. सर्व दाजी तुमचं नाव सांगा. मधुकर रामराव रोकडे. मूळ गाव कोणतं आहे तुमचं? बोरगाव भिडी. हा भिडी गाव आहे. हो. पण इथं बरेच दिवसापासून आला आहे, माहित नाही. अच्छा, तुम्हाला माहित नाही. हा. तुमचे वाडवडील इथंच आले समजा. हो. बरं. तर तुम्ही लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. बाप नेहमीच. तुमच्या जीवन प्रवासात लहानूजी बाबांचे जे काही प्रसंग घडले ते प्रसंग सांगा आता. प्रसंग असं घडले हो. की मी नेहमीच जात राहो. बरं. महिन्यात 2 महिन्या असं फेरच आहे. हो. तर जाता जाता आपले वारच जाय संडासले याले ते बाथरूमले हो. पाय भरे जायचे. हो. टोंगेभर पाय भरून 2 गळव्यात किंवा एका गळव्यात पाय धुये पूर्ण पा एवढ्या फसणीत जाऊन. म्हणजे पाण्याचं महत्व समजून सांगितलं ते. हो. हो. बरं. तर एका गळव्यात समजा पाय धुये पूर्ण. हो, पूर्ण पाय. हो. ते तुम्ही पाहिलं आहे. पाहिलं आहे मी डोळ्यानं. बरं. नंतर तिथं गेल्यानंतर सांगायचं जे काही सांगायचे हो. मग ते ऐकायचं. आपल्या घराकडे यायचं. घराचीच स्वप्न पडे मला. हो काय? हो. घरी आल्यानंतर अमकं कर सटाला हेला तुम्ही झरो नाही. हो. त्याच्यात नको. हो. मटका नाही लाव. सांगे मला येऊन असं लाव. परीक्षा घे समजा. हो कर. हो. मग मोठ्या मुश्किलीने 1-2 वेळा माझा जीव बाटला. हो का? हो. त्यानं म्हटलं हो. तर म्हटलं आता मंचेसच लावायचं. त्यावेळी मी 4 आणि 8 लावले. बरं. जास्त नाही लावले. लोभ नव्हता मला. हो. तर मग आला होता? आले. आले. हो. 2 वेळा मॅच घेतले 4 आणि 8 लावून. हो. तर पैसेही भेटले. हो. पण मी त्याच्या मार्गी लागलो नाही. हो. बरोबर. नंतर आलो आणि मग त्याची सेवा करत राहिलो. माझ्या घरी फोटो आहे, मूर्त आहे. असं. हो. याची रकमेची आहे. हो. आणि गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे तिची 7 वर्ष पालखी नेली मोजरी. हो. हो. ते झालं. नंतर मग पंढरपूर धरलं. हो. 18-20 बारा झाल्या पंढरपूरच्या. हो. पैदल झाल्या. काही गाडी मोठी झाल्या. एवढे पैदल नाही करू शकलो. तर मग पंढरपूरची लाईन लागली. हे सुटलं मोजरी. इथूनच मग सुरुवात झाली. बरोबर. हा. अडगुजी महाराज पाहिलं सगळं वयकतो मी. हो. हो. म्हणजे वरखेडचा. वरखेडचे. तिसरी आलो मी. यंदाच गेलो होतो की पुन्हा मोजरीत आलो. जेवण करून आलो मोजरीहून. तर तिथून आल्यानंतर मग महाराजचं त्याच्यात हाव मी. महाराजच्या आणखी कोणते साक्षात्कार आठवते का तुम्हाला? हा. तर मग हे आहे ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळी आम्ही आपल्या घरच्या भाकरी बांधून दिवसभराच्या भाकरी बांधल्या. संध्याकाळी जेवलो. मग समाधी घेणार आम्ही समजलं. मग आम्ही अगोदरच गेलो. अगोदर गेल्यानंतर मग रात्रभर समाधी झाली. पहाटे झाली ती. 4 वाजता का काय अशा टायमात झाली. मग समाधी घेते बा आता घेते घेऊन राहिले. मग ते समाधीचं सय बांधून तयार होतो. ते पाहिलं. आणि नंतर मग त्याच्यात ठेवण्यात आली. तर गर्दीमुळे काही दिसली नाही. गर्दी होती. प्रचंड गर्दी होती. हा. प्रचंड गर्दी. दिसे नाही कोणी कोणाले. तर ते ठेवताना पाहिलं नाही. हा. पण ते तयारीची जागा. मग तुम्ही साक्षीदार आहे समजा. हजर होते. हजर होतो मी. हो. पण दिसे नाही. हा. तर मग समाधी ठेवली. ते पाहिलं सर्व झालं. नंतर मग गावाकडे आलो. असे चमत्कार झाले त्याचे. आणि मला अनुभव आहे. आणि मला अजूनही त्याचा ध्यास आहे. बाबाजीचा ध्यास आहे. जवळ लोक येईन त्याला गाडीत चाललो गाडीनं. आता महिना झाला केव्हा गेलो तर. हो. गेलो जवळ. टाकरखेडवरून आले तुम्ही? हो. आलो जाऊन जेवण करून आलो. पहिलेचं टाकरखेड ना आताचं टाकरखेड काही फरक वाटते का? बापा जमीन आसमानचा. भुलून जाते माणूस. आता माझ्या वहीच्या मनात मला दिसत नाही. पण हे नातू पण तू धरून येते. पायऱ्याचं आलो मी तिथं. तुम्ही लेंगान कसे मी बरोबर लेंगतो. आता कसं वाटते बा तिथं? आता तर बिलकुल समाधान वाटते. जेवण केलं. त्या लोकांनी मला धरून नेलं. जेवायला लावलं. जेवलो. असे बरेच वेळा गेलो मी. आताही चालूच आहे. काय वय असून तुमचा? वय आहे किती 86. 87 वर्ष. चालू झालं 87.
आणि ऐकायला गिकायला चांगलं आहे. पूर्ण हो. मला अक्षर 23ला वाचतो ना, अजूनही वाचतो होता. हो काय? इथला यशपात होतो मी येतात मराठी येतात. हो. बरं त्या काळात शिक्षण किती झालं? चौथा पास. चौथा म्हणजे भरपूर झालं. भरपूर. विशेष शिकलो सराड्याच्या गावाले सोनगाव, तांदूर गेले बस सराड्याचं गाव. तुम्ही ओळखत नाही सांग. बरं तुम्ही काटेलच्या गुलाबबाबाला हो बोलताय? हो हो. काटेलच्या गुलाबबाबाचा सांगा ना एखादा प्रसंग काही. तिथं तेवढी माहिती नाही मला. कुठं गेले होते? दर्शन कुठं झालं? टाकर खेळले झालं. टाकर धाम आहे की त्याचं गाव जन्मधाम. हो. टाकर टाकरखेड आहे ना त्याचे. धाम म्हणून आहे आणि टाकरखेडा आहे. हो. 2 गाव आहे. बरोबर आहे. जन्मस्थान आणि मृत्यूस्थान दोन्ही पाहिले. असं तर त्याचंही एक असं आहे का खूपच समाधानी आहे तिची. हो. गुलाब बाबा म्हणून बाबाचं इथे एक वेगळं टाकरखेड म्हणूनच गाव आहे त्याचं. चळलं कसं आहे. काय मकान बांधलं तिची. असं मग आताच बंद झालं 2-3 वर्षाच्या डोळ्यापासून जात नाही. माहीत जे लोक आहे मला न्यायला अजूनही तयार आहे. अच्छा. पण मी आता कोणाला त्रास देत नाही. बरं फुफगावचे सुरेश बाबाचं झालंय का दर्शन? नाही. फुफगाव हे का? हो. हो पाहिलं की दर्शन झालं. सुरेश बाबाचं झालंय का? सुरेश बाबा सोयचे नगीनच आहे असं हिंदे. तो धामणगाव जेवले गेलतो तिथे गेले होते. हो मुंसाजी महाराजपाशी. तिथून आल्यानंतर मग फुफगाव आहे ना. हो. समाधी घेतली आता 2-3 वर्ष झाली. आता घेतली कोरोनाच्या काळात. करोनाच्या वेळेला त्याचंही झालं दर्शन आहे का नाही? हो हो. म्हणजे तुम्हाला संत दर्शनाची आवड आहे? मला आवड आहे. मला ऑटोमॅटिक घडून आणते तुमच्यासारखे. असं आहे की मला जायला लागत नाही. तुमच्यासारखे आले आता त्या दिवशी हे भेटले जेव्हासारखे उतरले. मी यातून उतरलो नाही. त्याला सांगितलं म्हणजे मी येत नाही तू जाई कुणाल. हे पोरं कोणीच घरून उतरले. त्या दिवशी साक्षगंध होता. सर्व गेले. तो चाल म्हणजे मग आग्रह गेलो. बसूनच राहिलो. त्यानं नाश्ता पाणी त्या पाणी त्याच्यातच आणला. हे भेटली मूर्ती. यायला तिथं उतरलो. 2 शब्द बोललो. तुम्ही जरूर या माघारी. येतो म्हणजे नाव घेऊन लिहून घेतलं. आज आणलं बाबा आणलं ते. हो अध्येच गोष्ट गेल्या. तुम्ही आठवण केली का? आठवण गेली ना. म्हणलं ते येणार आताच सकाळी 8-9 वाजता. असं काय? आणि 10 वाजताचा पाहुणे गेले. तर म्हणलं येणार आहे. म्हणलं आता कोण होय काय नाही परिचय आहे का आपला. बाबाजीनं स्मरण दिलं. हो काहीच परिचय नाही. जेव्हा बाबाजीच्या मंदिरातूनच पाठवलं आम्हाला इंगोलेनं. पाठवलं. हो ते इंगोले तुमचे नातेवाईकच आहे म्हणे. तर आज तुम्ही जे काही श्री समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव सांगितले आणि एक अलीकडे काय झालंय की लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत बांधकाम चालू आहे तिथे टाकरखेडला. प्रसादालय जुनं प्रसाद घेतला असं तुम्ही त्याच जागेवर मोठी इमारत चालू आहे. जुनी जागा. हो जुन्या जागेवर. जुनं माहिती आहे. मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व जे लहानू भक्त आहेत त्या सर्व लहानू भक्तांना आम्ही एक असं आव्हान करत असतो का फुल नाही फुलाची पाकळी त्या कामासाठी सुद्धा आपण दिली पाहिजे बा. असं एक आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो. आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.